भीमेच्या संत प्रवाहाकाठी बसलेलं मलठण गाव आणि येवलेवस्तीच्या शाळेचं त्यात कोरलेलं सुंदर असं नाव. हिरवीगार झाडे आणि प्रसन्न असं वातावरण, जिथं शिक्षणाबरोबर होतं संस्कारांचंही सिंचन. नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन आणि छानशा एका व्हिडिओमध्ये, जो की व्हिडिओ आज असणार आहे आपल्या येवलेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेवरती. तर एवढी सुंदर शाळा, भव्य पटांगण आणि अगदी निसर्गरम्य वातावरण, या शाळेवरती छानसा व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. आपली वस्ती शाळा असून सुद्धा एवढ्या दिमाखात आज कशी उभा राहिली, त्यासाठी गावकऱ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी काय काय प्रयत्न केले, हे या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथे मिळतो हाताला हात, तिथे सोपी होते प्रत्येक वाट. एकजुटीच्या या ताकदीने होते नव्या यशाची नवीन पहाट. चला तर मग 1ली ते 5वी पर्यंत असलेल्या या सुंदर मराठी शाळेच्या व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. मी सोनाली उमाकांत जगताप, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून. तर आज आपण आलेलो आहोत आमच्या येवलेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. तर सगळ्यांचं आमच्या शाळेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. तर आणि हा व्हिडिओ खूप छान असा होणार आहे. शाळेच्या अगदी जुनी शाळा कशी होती, दिवसेंदिवस शाळेमध्ये बदल कसे होत गेले, हे व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सगळं दाखवलेलं आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपला व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 1ली ते 5वी शाळा सुरू तर झाली, परंतु मुलांना बसायला वर्ग खोल्याच कमी पडत होत्या. शिक्षक, पालक आणि सर्व ग्रामस्थ यांच्या मदतीने जुन्या वर्गखोल्या लवकरात लवकर व्यवस्थित करण्याचं चालू झालं. कधी काळी जिथं सरस्वती पूजली जायची, तिथे एक शांतता नांदत होती. काळाळ झालेल्या त्या आठवणींचा एक एक दगड साक्ष देत होता. जरी झाली इमारत जुनी, तरी भिंती नाही गेल्या खचून. किती जणांचे आयुष्य घडले इथे, हे कसे जाणार बरं विसरून. आणि हळूहळू या कितीतरी दिवसांच्या इमारतीला नवीन आकार देण्याचं काम सुरू झालं. सगळ्यात अगोदर तर दगडी बांधकामाच्या चिरा पूर्णपणे व्यवस्थित बुजवून तयार करण्यात आली. खरं तर शाळेचं जुनं रूप पाहिल्यानंतर कोणालाच वाटत नव्हतं की ही शाळा एवढी व्यवस्थित होऊ शकते का. परंतु फायनल लुक शाळेचा बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. जर सर्वांची इच्छा असेल मनापासून आणि कष्ट करण्याची, कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देण्याची आणि आपली शाळा उभा करण्याचं स्वप्न जर मनापासून असेल, तर कितीही मोठं काम कठीण वाटत नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली ही तयार झालेली शाळा. पाहू शकताय, फक्त कलर दिलेला आहे आणि किती शाळेचं रूप खुललेले. अजून तर पुढे पुढे पहा, एकदम शाळा उत्कृष्ट अशा पद्धतीने तयार झालेली आहे. नवीन इमारत पलीकडे आहे, परंतु 2च वर्ग आहेत, त्यामुळं ही जुनी इमारत वर्षानुवर्ष अशीच बंद होती. ती सगळ्यात अगोदर आपण व्यवस्थित करून घेतली आणि तिला रंगकाम हळूहळू चालू केलं. सांगायला अतिशय आनंद होतो की इथल्या ग्रामस्थांचा आणि पालकांचा सहभाग शाळेसाठी भरपूर असा आहे. 50% शाळेची कामं ही पालकांच्या आणि ग्रामस्थांच्या सहयोगातून पूर्ण झालेली आहेत. खरं तर आपल्या परिसरातील मराठी शाळा वाचावी, हाच एक सगळ्यांचा उद्देश होता. एखाद्या भिंतीवरती इंद्रधनुष्य, तर एखाद्या भिंतीवरती गडकिल्ल्यांनी सुंदर अशी त्यांची जागा मिळवली आणि शाळेचं रूप अधिकच खुलून आलं. वर्गामध्ये ज्या पद्धतीने अभ्यास होतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अभ्यास हा निसर्गाच्या सानिध्यात होतो, हे शिक्षकांनी ओळखलं आणि मुलांना मस्त बाहेर दुपारच्या वेळेत हवेशीर अभ्यासासाठी बसवलं जातं या शाळेमध्ये. नवीन शाळेचं रंगकामसुद्धा पाहू शकता, किती छान केलेलं आहे आणि जुन्या शाळेचं सुद्धा तितकंच. दोन्ही शाळांमध्ये आता काहीही फरक वाटत नाही. सरस्वतीचं हे मंदिर आता नव्या तेजाने उजळलं. नव्या पिढीला घडवण्यासाठी पुन्हा नव्याने सजले. जुनी शाळा, नवा उत्साह, हसरी नवीन मुले. ज्ञानाच्या या वेलीवरती आज उमलली फुले, ज्ञानाच्या या वेलीवरती आज उमलली फुले. खरं तर हा व्हिडिओ मी ज्यावेळी उपस्थित होते तेव्हा मी बनवलेला आहे, त्यामुळे यातला प्रत्येक पालकाचा किंवा ग्रामस्थांचा सहभाग दाखवणं मला शक्य झालं नाही. बरेचसे पडद्याआड काम करणारे सुद्धा आमचे ग्रामस्थ आहेत, जे की या व्हिडिओमध्ये आलेले नाहीत. परंतु जेवढं शक्य आहे ग्रामस्थांचा सहभाग, तेवढा मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अगदी कुठल्याही कामाचं कमी न वाटून घेता आमच्या शाळेचे सदस्य
अध्यक्ष, ग्रामस्थ, पालक, अगदी माता भगिनीसुद्धा शाळेच्या साफसफाईपासून कामाला लागतात. फक्त आर्थिक मदतच असंच नाही, तर श्रमदानसुद्धा शाळेसाठी भरपूर महत्त्वाचं आहे. आणि अगदी साफसफाई मनापासून केली जाते, कारण आपली मुलं इथं लहान लहान खेळत असतात याची पूर्णपणे काळजी घेते. हिरवीगार शाळा आहे, त्यामुळं अडचण भरपूर येते. पालापाचोळा असतोच, त्याची व्यवस्थित सगळ्यांकडून साफसफाई केली जाते. तसंच शिक्षकांचीही वेळोवेळी मदत असते या साफसफाईमध्ये. इथं 5वीचा वर्ग आम्ही तयार करत होतो, त्यावेळेची ही एक क्लिप आहे. स्वतःच्या हाताने ह्या पताका बसवताना आणि तयार करताना खरोखर शाळेचे दिवस आठवले. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद शोधला की आपोआप सगळं होत जातं आणि गोष्टी व्यवस्थित सगळ्या हळूहळू सुधारू लागतात. पालकांचा एवढा सहभाग आहे की ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याने परसबागेसाठी मदत करायची, कोणाकडे JCB असेल तर त्याने त्याची मदत करायची, कोणाला वेळ असेल तर कधी कधी गवतांवरती तणनाशक पण मारून द्यायचं. असं प्रत्येक पालक हा शाळेसाठी मदत करत असतो. आणि म्हणूनच तर एवढ्या दिमाखामध्ये आज आपली शाळा उभा राहिलेली आहे. घरचं कितीही जरी काम असलं तरी आमच्या सगळ्या महिला भगिनी शाळेच्या परसबागेसाठी सुद्धा मदत करू लागायला येतात. त्यांच्याबरोबर शाळेच्या मॅडमसुद्धा स्वतः चिखलामध्ये उतरून परसबागेचं काम करत असतात आणि मुलांनाही यातून परसबागेचं शिक्षण दिलं जातं. सगळ्या भाज्या आपल्या परसबागेमध्ये पिकवल्या जातात, जेणेकरून औषध फवारणीशिवाय जे ऑर्गॅनिक अन्न आपण पिकवतो ते मुलांना आहारामधून देता येईल. प्रत्येक झाडाला असे कट्टे बांधून घेतलेले आहेत की मुलांना हवेशीर अभ्यास करता येईल आणि खूप मुलं खुश असतात असा बाहेर अभ्यास करताना. शाळेचा पोषण आहार हा सुद्धा अगदी उत्तम पद्धतीने बनवलेला असतो. मी स्वतः आणि आमच्या काही माता पालक 15 दिवसातून किंवा महिन्यातून 1-2 वेळा जाऊन स्वतः शाळेचा पोषण आहार त्याची चव घेण्यासाठी किंवा खाऊन पाहण्यासाठी जात असतो की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित असा आहार मिळावा आणि याची काळजी शिक्षकही व्यवस्थित घेतात आणि भात करणाऱ्या पण छान एकदम मस्त पद्धतीने भात बनवतात. तसं तर कांदा हे मलटणचं प्रमुख पीक आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर पाहू शकता मुलांनी किती छान कांदा पिकवलेला आहे. पिकवण्यापासून काढणीपर्यंत सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यामुळं त्यांना इथं काम करायला एकदम उत्साह येतो आणि मन पण फ्रेश राहतं. सतत पुस्तकी ज्ञानापेक्षा काहीतरी शारीरिक ज्ञानसुद्धा मुलांना आवश्यक असतं आणि ते आमच्या मॅडम वेळोवेळी देत असतात. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आपल्या शेतामध्ये जे अन्नधान्य पिकतं त्याचा आपल्याला मानसन्मान असावा, हा एक यामागचा उद्देश असतो. तर पाहू शकता किती छान कांदे पिकवलेले आहेत मुलांनी आणि मॅडमबरोबर कापून पण ते ठेवायचा मस्त असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सुंदर बाग, सुवासिक फुले पाहून मन सुखावतं. शाळेचं हे रूप पाहायला रोज शाळेत यावंसं वाटतं. फुलांसारखी उमलतील मुलेही या प्रांगणात, फुलांसारखी उमलतील मुलेही या प्रांगणात, अभ्यासासोबत रमूया निसर्गाच्या या रंगात. आपल्या घरी जर 4 झाडे लावली तर त्याची निगा राखणं आपल्याला उन्हाळ्यामध्ये होत नाही, परंतु इथं शेकडो झाडं असून सुद्धा शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सगळ्या झाडांची काळजी घेत असतात. तसंच ग्रामस्थ स्वतःहून या झाडांना पाण्याची व्यवस्था करत असतात. मुलांचा सगळ्यात आनंदाचा विषय म्हणजे शाळेतील खेळ. त्यामुळे दर शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवून मॅडम मुलांचा छान छान असे खेळ घेत असतात, ज्यातून त्यांची बौद्धिक क्षमताही वाढली जाईल आणि शरीराचा व्यायामसुद्धा व्यवस्थित प्रकारे होईल. शाळेमध्ये मस्त असा लॉन तयार केलेला असल्यामुळे मुलींना खेळायला काही अडचण येत नाही. दोरीवरच्या उड्या किंवा कुठलेही शारीरिक खेळ खेळले तर कुठलीही इजा पोहोचणार नाही याची पूर्णपणे सर्वांनी काळजी घेतलेली आहे. पाहू शकता एक नजारा, अगदी कुठल्या एखाद्या लॉन्समध्ये आल्यासारखं शाळेचं रूप खुललेलं दिसतं. कोणीही शाळेमध्ये आलं ना तर अर्धा 1 तास उठून जावं असं वाटत नाही. शाळेला भरपूर असं पटांगण असल्यामुळं मुलांना खेळायला काही अडचण येत नाही. शाळेमध्ये खेळातून शिक्षण कसं देता येईल याकडे शिक्षकांचा नेहमीच प्रभाव असतो. पाहू शकताय मुलांनी चौकोन, त्रिकोण हे आपल्या हाताने बनवल्यामुळे त्या आकारांचं पूर्णपणे त्यांचं नॉलेज वाढत जातं आणि पूर्णपणे ती गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये व्यवस्थित राहते. तर असं हसत खेळत शिक्षण आमच्या शाळेमध्ये दिलं जातं. तर आवश्यक एकदा येवलेवस्तीच्या शाळेला सर्वांनी भेट द्यावी असं मला वाटतं. शाळेच्या एका कोपऱ्यात निसर्गाची किमया दाटली.
शाळेच्या एका कोपऱ्यात निसर्गाची किमया दाटली आणि आमची परसबाग आज ज्ञानाच्या हिरवाईने नटली. आमची परसबाग आज ज्ञानाच्या हिरवाईने नटली. मी मगाशी सांगितलं होतं की सगळ्या फळभाज्या, फुले सगळं काही पिकवलं जातं शाळेमध्ये. बघू शकता इकडं ही ढबू मिरचीसुद्धा, आणि प्रत्येक पिकवलेला पदार्थ हा शालेय पोषण आहारामध्ये वापरलाच जातो आणि त्याकडे आम्ही सगळेजण व्यवस्थित लक्ष देत असतो. पाहू शकताय मिरची, कोबी, हिरवी मिरची, सगळ्या प्रकारच्या मिरच्या, जेणेकरून आपल्याला जे साहित्य ताजं ताजं भातासाठी उपलब्ध होईल अशी परसबाग करतानाच काळजी घेतलेली असते. टोमॅटो आहेत आणि झेंडूची झाडं लावली होती. पाहू शकता किती फुललेलीत मस्त. टोमॅटो तर भरपूर आहेत. शाळेचा आहार पूर्ण होऊन सुद्धा शिल्लक राहतात. वांग्याची झाडं आहेत, मस्त त्याला वांगे आलेत आणि याच्यावरती कुठलीही औषध फवारणी आपण घेत नाही किंवा रासायनिक खतांचा वापर सुद्धा होत नाही. इथं सगळं ऑर्गॅनिक मुलांसाठी तयार केलं जातं शाळेमध्येच. अगदी चवळीच्या शेंगा सुद्धा परसबागेत मॅडमने लावलेल्या आहेत. वेळोवेळी फुलांची पण गरज असते शाळेमध्ये पूजा करताना, तर फुलं पण भरपूर आहेत. अगदी चिंचा बोरांची सुद्धा कमी नाही. पाहू शकता इथे एका झाडाला मस्त अशी बोरं आलेली आहेत. शक्यतो कच्ची बोरं मुलं तोडणार नाही, त्याची विशेष काळजी घेतलेली जाते आणि बोरं पिकल्यानंतर काढून प्रत्येकाला त्याचं व्यवस्थित वाटप केलं जातं आणि या सगळ्या परसबागेचा आनंद घ्यायला मुलांना एकदम छान वाटतं आणि मुलांचं मन फ्रेश राहतं आणि अभ्यासातही मन रमतं. तर पाहू शकता किती भाजीपाला मुलांनी काढलेला आहे आणि एकदम आनंद वाटतो मुलांना ह्या कामामध्ये. कोबी तर भरपूर आलेले आहेत. आता ही सगळा भाजीपाला आपल्या भातासाठी चालवलेला आहे. पाहू शकता किती ताजा ताजा भाजीपाला छान आहे आणि असा जर आहार मुलांना मिळाला तर मुलं एकदम खुश होऊन जातात. खरं तर शाळेच्या जडणघडणीमध्ये सर्व शिक्षकांचा सहभाग आहे. शाळेला अगोदरचे आमचे रसाळ सर आणि मॅडम त्यांनी या शाळेच्या प्रगतीला सुरुवात केली. नंतर आत्तार सर आणि मॅडम होते, त्यांनी ही शाळा व्यवस्थित सांभाळली आणि मस्त अशा शाळेचं रूप त्यांनीही खुलवलं. आत्ताचे आमचे लंबाते सर आणि मॅडम तेही आमच्यासोबत शाळेसाठी भरपूर प्रयत्न करत आहेत. आपल्या ग्रामपंचायतकडून शाळेला CCTV कॅमेरे, सोलर सिस्टीम, वायफाय सिस्टीम तसेच सुलभ शौचालय सगळ्या व्यवस्था आपण पुरवण्याचं काम छान असं केलेलं आहे. मुलांना मोफत पुस्तकं, दप्तरं वाटप पण केलेलं आहे. वेळोवेळी अनेक मान्यवर आपल्या शाळेला भेट देत असतात. नुकतीच आपल्या वाबळेवाडीच्या शाळेला सर्व सदस्यांनी जाऊन भेट घेतलेली आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिथल्या टीमने येऊन सुद्धा आपल्या शाळेला भेट दिलेली आहे आणि शाळेसाठी आमूलाग्र बदल घडवण्यात नक्कीच प्रयत्न करू असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं खूप सुंदर असं नियोजन केलेलं असतं. तर एवढ्या छानशा वातावरणामध्ये बघा शिवजयंतीचा हा उत्साह साजरा केला होता आणि जिथून पण महाराज आपले पाहत असतील त्यांना नक्कीच हे वाटेल की शेतकऱ्याची मुलं आज हुबेहूब माझं रूप घेऊन एवढ्या सुंदर वातावरणामध्ये माझा उत्सव साजरा करत आहेत. चला तर मग थोडक्यात एक शाळेची झलक पाहूया. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा हा जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना होतयाचा सारथी. साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे, आ जन्म त्याचा ध्यास दे.